नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीत आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आता 4च म्हणायला पाहिजे, 12 वाजून गेलेत आणि तुम्ही कालचा आपला व्हिडिओ बघितलाच असेल. त्या व्हिडिओमध्ये आपण दिवसभर अर्निंग केली संडेला आणि आज सोमवार आहे मित्रांनो. आणि आपण सकाळी आता आपल्याला एक सातारची बुकिंग लागली आहे, पर्सनल बुकिंग आहे. सातारला जाऊन यायचं आहे. तर मी आता जस्ट निघालो आहे, म्हणजे 11 वाजेपर्यंत ओला उबेर केलं आणि आता जस्ट सातारला निघालो आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर मित्रांनो, मुंबई टू सातारा आणि सातारा टू मुंबई ही पूर्ण जर्नी असणार आहे आमची. या व्हिडिओमध्ये ही पूर्ण जर्नी असेल तुम्हाला. तर याच्यामध्ये आपल्याला किती टोल लागला, किती CNG लागला आणि आपण कस्टमरकडून काय रेटनी कसं घेतलं पैसे आणि किती आपलं टोटल बिल झालं हे आपण व्हिडिओच्या शेवटी सांगू. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता जास्त वेळ घालवत नाही, कस्टमरचा फोन आलेला पिकअपसाठी, चाललो आहे कस्टमरला पिकअप करायला. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पुढं प्लाझाला थांबलो आहे आपण, इथं टोल नाका क्रॉस करून खालापूरचा. कस्टमर चहा वगैरे नाश्ता करतायत, आपण पण थोडंसं बाहेर चाललो कारण दिवसभर पण गाडी चालवली आपण आणि परत आता रात्री अजून चालायचं म्हटलं थोडीशी तकलीफ होते. तर राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू शेवटपर्यंत. टोटल जर्नी आपली सातारा रिटर्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल. भाई वीडियो बना रहे तो बना लो भाई, बनाएंगे ना भाई. मनी चालू हो गया, इधर से ही चालू. ये आईफोन तुझा था भाई ते. ये अरे वाई 17 आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा मिसिंग लिंक आहे. जास्त काय अवघड नाही. सरळ जर आपण टोल नाका खालापूर टोल नाका क्रॉस केला, एक 2-3 किलोमीटर पुढे गेल्यानंतर राईट साईडने गाडी ठेवली का डायरेक्ट तुम्ही मिसिंग लिंकला घुसताय. आणि लेफ्ट साईडनी ती मिसिंग लिंकला फक्त 4 व्हीलर आणि बस यांनाच अलाउड आहे. मोठ्या गाड्या, ट्रेलर, ट्रक वगैरे, टेम्पो यांना अलाउड नाही आहे तिकडे. फक्त आपल्या छोट्या गाड्या आणि बस एवढ्यांनाच अलाउड आहे. आणि इतकं सोपं झालं ना मित्रांनो, डायरेक्ट तुम्ही इथून घुसला की ते घाट बीट कमान विमान काही विषय राहत नाही. डायरेक्ट तुम्ही निघताय, तुम्ही वरती लोणावळा क्रॉस करून लोणावळ्याच्या बाहेर. इतकं सोपं झालं आहे आता प्रवास पुण्याला जाण्याचा. खूप मस्त वाटलं मिसिंग लिंकचा अनुभव, म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावा. त्यामुळे आता मी ते शूटिंग केलं आहे मित्रांनो रात्री जाताना. आणि त्याच्यासाठी आता बघा एकदम किती, हा बघा, हा इथून बोगदा जो चालू होतो ना तो 7-8 किलोमीटर तुम्हाला डायरेक्ट तो लोणावळ्याच्या बाहेरच काढतो. पावना लँक असेल माहिती आहे तुम्हाला, लोणावळ्यामध्ये पावना लँक आहे म्हणजे तलाव आहे. त्या तलावाच्या खालून हा मिसिंग लिंक जातो मित्रांनो. म्हणजे एवढी बघा टेक्नॉलॉजी आता किती पुढे गेली. एकदम मस्त असा अनुभव होता मिसिंग लिंक जाण्याचा. तुम्ही जर कधी असाल तर नक्की ट्राय करा, जावा एकदा. खूप छान वाटलं. आणि प्रवास ना इतका जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर अंतर कमी होतं. तुम्ही बघू शकता आपण खेड शिवापूरच्या पुढे टोल नाक्यावरती आहे. एक मला वाटतं शिरवळच्या थोडंसं अलीकडे 5-10 किलोमीटरवरती हा CNG पंप आहे. तो मागचा जो खेड शिवापूर टोल नाका क्रॉस केला जो CNG पंप आहे ना, तो सध्या बंद आहे. त्यामुळे इथे खूप गर्दी आहे. 3 वाजून 35 मिनटं झाले, 150 किलोमीटर आलो आहे आपण. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे मिसिंग लिंकची माहिती द्यायची होती. इतका जबरदस्त रोड झाला आहे ना, घाट सिस्टमच राहिली नाही आता. आणि जे तुमचे 1 तास 1.5 तास जो तुमचा तर कमानीमधून घाटामधून जो लागत होता ना, तो आता बिलकुल लागत नाही. डायरेक्ट तुम्ही लोणावळा क्रॉस झालेलं पण कळत नाही आपल्याला. 10 मिनटात तुम्ही खोपोलीतून लोणावळ्याच्या बाहेर. तर 10 मिनटामध्ये तुम्ही खोपोलीतून लोणावळ्याच्या बाहेर निघताय. तर एकदम मस्त झालं आहे त्याचा तो मिसिंग लिंक झाल्यामुळे. तर म्हणजे तुमचा प्रवास आहे ना पुण्याला जाण्याचा कमीत कमी 40 ते 45 मिनटं पूर्णपणे वाचलेत. नाहीतर पहिली त्या घाटातून गाड्या एवढा वेळ लागायचा की भयानक. 1-2 तास मी त्या घाटामध्ये काढलेत. पण आता खोपोली टोल नाका क्रॉस केला आणि काय जास्त अवघड नाही. खोपोली टोल नाका क्रॉस केला का राईट साईडला गाडी ठेवायची, मिसिंग लिंक म्हणून बोर्डच आहे वरती. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण याला एंटर करतो त्या हायवेला आणि तिथून मग परत डायरेक्ट गाडी इकडे. तर आता CNG भरतो आणि बघूया आता किती वाजता पोहोचते. झोप वगैरे आपली किती होते, कधी होते, कारण कालपासून आपली झोप झाली नाही मित्रांनो. जाम म्हणजे दुपारी झोपलोय फक्त, बाकी नंतर गाडी चालवली. अजून पण गाडीच चालवतोय
आता अजून आपल्याला अंतर एक 60-70 किलोमीटर राहिलं आहे पुढे, जास्त नाही अंतर. तेवढं अंतर पार केलं म्हणजे मग झोप भेटेल थोडीशी. 2-3 तास जरी भेटली तरी बस झाली. मग उद्या लग्न वगैरे करून संध्याकाळी परत रिटर्न निघता येईल. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत. टोटल आपलं प्रवास आणि आपली अर्निंग वगैरे सगळं आपण डिटेल या व्हिडिओमध्ये सांगतो मी तुम्हाला. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं. पोचलो आहे आपण पहाटे 5-5:30 वाजले आपल्याला इथं पोचायला साताऱ्याला. मग साताऱ्याला नाही, म्हणजे सातारा इथून पुढं अजून एक 10-15 किलोमीटर राहते. साताऱ्याच्या अलीकडे आनेवाडी टोल नाका आहे. आनेवाडी टोल नाक्याच्या जस्ट क्रॉस केल्यानंतर राईट साईडला एक 10 किलोमीटरमध्ये आतमध्ये गाव आहे. तिथं आलो आपण कस्टमरला घेऊन. आता इथंही राहिलेत, यांच्या नातेवाईकांचं घर आहे. आणि इथं मग फ्रेश वगैरे होऊन इथून आता 11-11:30 काहीतरी कोरेगावला लग्न आहे. इथून एक 20-25 किलोमीटर, तर तिकडे लग्नाला आपल्याला जायचं आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो रात्री आपण जर्नी केली. झोप नाही झाली. आलो 5:30ला, झोपलो पण मला काही झोप लागलेली नाही. त्यामुळे आता परत उठलो 8-8:30ला, आंघोळ वगैरे केली आहे, बसलो आहे आता. म्हटलं पहिल्यांदा एक व्हिडिओ बनवावा. आणि मग आता जर अजून ते कस्टमर झोपलेत, आता जर झोप लागली तर माझा झोपायचा विचार चालला आहे. थोडीशी झोप पाहिजे मित्रांनो, 2 तास तरी. नाईट ड्रायव्हिंग काही सोपी नाही आहे, खूप त्रास होतो आहे. तर ठीक आहे, बघूया आता किती वाजता कस्टमर निघत आहेत वगैरे काय. आणि तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. हा कालचा साताराला निघल्यापासूनचा आणि परत आता आज संध्याकाळी साताऱ्याला कस्टमरला ड्रॉप करेनचा व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्हाला कालचा नाईट आणि डेचा भाग थोडासा ह्याच्यामध्ये दिसतो आहे. तर ठीक आहे मित्रांनो, बघतो आता किती वाजता निघतात काय आणि देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो बघू शकता, वाजलेत 1:30-1:15 झालेत. अजून आपण हॉलवरतीच आहे. पार्किंगला लावली आहे गाडी. सावली नाही गाडीला, एकदम ऊन आहे सगळं. आणि इथं या साईडला हॉल आहे, दिसत असेल तुम्हाला कार्यालय. आणि आपण आता गाडीत जेवण करून येऊन बसलो आहे. कस्टमर आहेत तिथे लग्न मंडपामध्ये. त्यांना म्हटलं तुम्ही तुमचं उरका, कधी उरकायचं. त्यावेळेला मला आले झोप. आता गाडी चालू ठेवले, AC लावले आणि मित्रांनो झोपतो. कारण आपल्याला ड्रायव्हिंग करायची आहे परत मुंबईपर्यंत. जास्त लांब नाही, 4-5 तासाचंच रनिंग आहे. 250 किलोमीटर आहे इथून. तर अशा पद्धतीनं आजचा दिवस आपला चालला आहे. बाकी काय नाही मित्रांनो, मला गाडी ड्रायव्हिंग करायला त्रास नाही किंवा मला फक्त मला ना झोपेचा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. म्हणजे मी पहिलं पण ड्रायव्हिंग खूप करत होतो. नाईटला असं 2-2 नाईट मी लगातार जागून काढलेत, पण त्यावेळेला मला असा कधी एवढा त्रास होत नव्हता. पण आता काय माहिती, मला असं जागलं ना, एक रात्र जरी अशी माझी जागरण झालं तर दुसरा दिवस 2 दिवस ना माझे असे बेकारमध्ये जातात. म्हणजे बेकार म्हणजे एकदम पूर्ण शरीराचं सगळी रचनाच बिघडून जाते. त्याच्यामुळं मला थोडंसं आता विचार करावा लागेल, आपण नाईटला ड्रायव्हिंग करावी का न करावी, बाहेर जावं का नाही. शेवटी तब्येत पण महत्त्वाची आहे मित्रांनो. गाडी पैसा पण म्हणून गोष्टी नसतात. थोडंफार आपल्या तब्येतीकडे पण लक्ष दिलं पाहिजे. कारण तब्येत आहे तर आपण आहोत. तर बघूया आता काय. मला तर असं वाटतं लोकलला करत राहणे. आणि डेला असेल कुठे ड्रायव्हिंग, म्हणजे डेला कुठे जायचं असेल, 1 डे जायचं असेल, रिटर्न यायचं असेल, नाईटला हॉल्ट असेल, नाईटला जर गाडी चालवायची नसेल, तर मग आपण ड्रायव्हिंगचा म्हणजे बाहेर लॉंग भाड्याचा विचार करू शकतो, असं मला एकंदरीत वाटायला लागले. कारण माहीत आहे मित्रांनो, झालं तुमचं 40च्या पुढं वय झालं ना, हे तब्येतीचे हे प्रकार चालू होतात. थोड्या गोष्टी काय ना काय प्रॉब्लेम असतातच. ते प्रत्येकाला असतात. ते आपल्याला वाटतं आपण अजून 15-20-25 वर्षाच्या मुलासारखं पळावं, गाडी बिझनेस करावा आहे, पण नाहीत त्या गोष्टी शक्य होत. टाईम टू टाईम वेळेवर जर मॅनेज केलं आणि जेवण जर व्यवस्थित घरचं असेल तर आहे ठीक आहे. पण असं नाईटला जेवण टायमिंगला नाही, झोप व्यवस्थित नाही, त्यावेळेला मग त्रास होतो आपल्याला. आणि कालच्या व्हिडिओला मला कमेंट आले मित्रांनो, तुम्ही अर्निंग का सांगता, अर्निंग का दाखवता, कोण आहेत माहिती नाहीत मला, पण मला वाटतं त्यांनी नवीन सबस्क्रायबर केला असेल किंवा पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असतील. मी आत्तापर्यंत एकही व्हिडिओ असा नाही की बिना अर्निंग सांगता बनवला आहे.
माझ्या यूट्यूब चॅनलची किंवा माझ्या कामाची रिॲलिटी किंवा खासियत म्हणा किंवा आपला पॅटर्न म्हणा तोच आहे. आपण जे आहे ते खरं दाखवत असतो. बाकी किती झाली काय झाली हे बघा, शेवटी माझी झाली अर्निंग, माझी 3,000 झाली, 4,000 झाली, 5,000 झाली, तर कोण काय माझ्या घरी येऊन तुम्ही घेऊन जाणार नाही किंवा मी तुमच्या घरी तुम्हाला हे करायला येणार नाही असं काय नसतं. अर्निंग ज्याचं त्याचं करण्याचा भाग असतो. मी 5,000 केले म्हणून प्रत्येकालाच 5,000 होतील असं पण नाही. 3,000 पण होतील, 2,000 पण होतील. मला 2,000 ज्या दिवशी होते त्या दिवशी काय काय यांना 4,000 5,000 पण होतात. असे पण लोक आहेत मित्रांनो. त्यामुळं अर्निंग सांगितली न सांगितली तर असा काय फरक पडत असेल असं मला वाटत नाही. आता त्यांना का वाटत होतं माहिती नाही. ते मला बोलले की तुम्ही अर्निंग नका सांगू, अर्निंग का सांगता. तर बघूया, आता विचार करतो आहे मी पण या गोष्टीवरती. असेल त्यांचं पण काहीतरी कारण, असं नाही की ते विनाकारण त्यांनी आपल्याला सांगितलं असेल. पण मला तुम्ही पण कमेंट करून सांगा या व्हिडिओच्या खाली की अर्निंग सांगावी की न सांगावी. म्हणजे थोडंसं आपल्याला त्याच्यावरती म्हणजे तुमच्याबरोबर आपल्याला डिस्कस करता येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल. आता बोलत गेलं तर जास्त व्हिडिओ लांबत जातो, म्हणून मी थोडं शॉर्टमध्ये घेतो आहे. आलो आहे आता, इथं झोपलो आहे. कस्टमर येतील. कस्टमर आल्यानंतर अर्धाची अख्खी CNG आपल्याला जाता कुठेतरी CNG भरायचं आणि डायरेक्ट मुंबई गाठायची. किती टोटल किलोमीटर होते, किती हे होतं ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि तुमच्या कमेंट आल्यानंतर परत पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करेन अर्निंग सांगावी की न सांगावी. तर ठीक आहे मित्रांनो. वाजले आहेत 5:30 आणि आपण आलो आहेत आता इथं अजिंक्यतारा किल्ला तिकडे पलीकडे राहतो आहे मित्रांनो. आपण एका हिल स्टेशनला आलो इथे. हे बघा, हे आपले कस्टमर आहेत, घेऊन आले. 2 गाड्या आहेत ॲक्च्युली. ही एक त्यांची गाडी आहे आणि ही आपली गाडी. 2 गाड्या घेऊन लग्नाला आलो होतो आणि आता जस्ट आम्ही इकडं फिरायला आलो. मस्त हवा सुटली, खूप छान वातावरण आहे, सगळं मस्त आहे, पण आपल्याला झोप नाही. हे बघा मित्रांनो, हा सज्जनगड आहे. तर तुम्हाला दिसत असेल का नाही माहिती नाही, थोडंसं धुकं आहे पण मस्त नजारा आहे. तिकडे मागे कोणतं धरण आहे ते? उरमोडी धरण. उरमोडी धरण. ओके, मस्त व्ह्यू. निसर्ग सौंदर्य. तिकडे मॅच चालू आहे क्रिकेट. आपण फिरतोय. बघूया आता कधी मुंबईला पोचतोय. मुंबईला पोचल्यानंतर देतो तुम्हाला अपडेट. या गोष्टी पण अशा असतात मित्रांनो. आम्हाला कसं माहिती आहे का, आपलं भाडं होतं आणि फिरायला मिळतं. या गोष्टी असतात ड्रायव्हिंगमध्ये. हा एक बेनिफिट असतो आपला, फुकटमध्ये फिरायला. पैसे देऊन तर काय आपण असं इकडे कुठे फिरणार नाही, येणार नाही. स्वतःची गाडी आहे पण आपण कधी कुठे फिरत नाही. तर हे असं मग फिरावं लागतं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, वाजलेल्या आपण आता आहे चेंबूरमध्ये. कस्टमरला ड्रॉप केलं आहे. हे बघा, 2:51 झालेत आणि आपली टोटल गाडी चालली आहे 525 किलोमीटर. खांदेश्वरला पिकअप केलं आहे आणि चेंबूरला ड्रॉप केलं त्यांना. एवढी टोटल जाऊन 525 किलोमीटर झाली. आणि आता चेंबूरला ड्रॉप केलं. आता इथून घरी जायचं माझं 25 किलोमीटर आहे. मग असं टोटल 550 किलोमीटर झालं. ते 25 किलोमीटर मी ॲड केलं. त्यांना सांगितले, मी बोलतो त्यांना खांदेश्वरलाच उतरा. नाही, ते बोलले आम्हाला चेंबूरला सोडा, आता ट्रेन भेटणार नाही, ट्रेन बंद झाल्यात. मी म्हटलं मग चेंबूरला सोडलं तर म्हटलं मला तुम्हाला रिटर्नचे किलोमीटरचे द्यायला लागतील पैसे. ते ठीक आहे बोलले. मग अशा पद्धतीनं आपण त्यांना 550 किलोमीटरचा हिशोब केला. टोल वगैरे सगळी टोटल माहिती तुम्हाला मी आता घरी पोचल्यावर देतो. तुम्ही फक्त टायमिंग बघून घ्या. 2:51 झालेत. तर टोटल किती खर्च आला, किती बिल झालं आणि किती शिल्लक राहिले आपल्याला ते सांगतो तुम्हाला मी. मित्रांनो आता व्हिडिओ बनवतो आहे कारण तुमच्याशी जस्ट बोललो आणि आपण ओला चालू केलं होतं. म्हटलं चला जाता काय एखादी नवी मुंबई काय भेटली तर ट्रिप बघावी.
MT जाण्यापेक्षा. आणि एक 4 किलोमीटरवरून पिकअप भेटला आपल्याला. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची SUVची ट्रिप आहे. चांगले पैसे पण चांगले देते, 600च्या वरती काहीतरी दाखवलेत. आलो आहे आता कस्टमरच्या पिकअपला, जवळ 1-2 किलोमीटर राहिले, अजून तर काही कॅन्सल झाले नाही, बहुतेक कन्फर्म आहे बुकिंग. आणि जातो आता कस्टमरला पिकअप करतो आणि एअरपोर्टला सोडतो आणि मग तिथून घरी जातो. जाता जाता आपलं तेवढंच CNGचं तर पैसे निघून जातील. बघा मित्रांनो, 4 वाजलेत आणि तुमचा भाऊ 2 दिवस झोपला नाही. आजची रात्र नाही, कालची रात्र नाही, कालचा दिवस नाही, परवाचा दिवस नाही. परवा दिवशी रात्री झोपलो आहे, त्याच्यानंतर परवाचा दुपारी झोपलेलो, त्याच्यानंतर परवाचा दिवस, रात्र कालची, परत कालचा परवाची रात्र, कालचा दिवस आणि आज रात्र. म्हणजे आता 4 वाजलेत, अजून कामच करतोय. तब्येत खराब होणार नाही तर काय होणार. ठीक आहे, चला जाऊ द्या, तो काय आपल्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे, कस्टमरला ड्रॉप केलं आहे. कस्टमर चांगले म्हणजे ठीक होते, ठीकठाक होते, असं काही एवढं नाही. सामान वगैरे जास्त होतं, जर आपण सामान टाकू लागलो वगैरे थोडंसं, पण उतरव करावं लागलं. आणि कधी पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, एअरपोर्ट कस्टमर असल्यानं सामान वगैरे आपण स्वतः बॅगा टाकायच्या, काढायच्या, काही फरक पडत नाही. पैशासाठी म्हणत नाही, पैसे देऊ अथवा न देऊ, पण एक हेल्प म्हणून आपण थोडीफार मदत करायची, त्यांना पण बरं वाटतं. जरा रेटिंग चांगली मिळतात, महत्त्वाचं म्हणजे. आणि या कस्टमरचं बिल झालं 630 रुपये. मी देतो स्क्रीनशॉट इथे वरती. कस्टमरने आपल्याला 700 रुपये दिले, 70 रुपये एक्स्ट्रा दिले, पैसे एक्स्ट्रा दिले म्हणून मी म्हणत नाही मदत करायची, पण मी प्रत्येक कस्टमर एअरपोर्ट असू द्या किंवा कोणतेही कस्टमर, सामान जर असेल ना तर मी स्वतः टाकतो, स्वतः त्यांना काढून देतो. मी कधीच असं कुठल्या कस्टमरला हे करत नाही. हा कस्टमर जर आपल्याशी कसाही वागला असेल, म्हणजे त्याचं जर आपलं ट्युनिंग जर नसेल ना, तरी मी ते करतो काम. रेटिंग म्हटल्यास मी खराब देतो एखाद्या वेळेला, एखाद्या कस्टमरने जर आपल्याला हे केलं तर, पण बाकीच्या गोष्टीमध्ये आपण जास्त हे करत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, आता जास्त काय हे करत नाही. आता जातो फटाफट घरी. आणि टोटल किती झाले, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल, टोटल किती झाले ती टोटल अर्निंग तुम्हाला, ही एक ट्रिप आणि आपली पर्सनल ट्रिप यांचे सांगतो किती पैसे झाले, ते खर्च वगैरे जाऊन किती आपल्याकडे शिल्लक राहिले. तर मित्रांनो, 4:25 झालेत. आपण आता पोचलो आहे घरी आणि जास्त वेळ नाही लावत, आता पटपट तुम्हाला सांगतो. तर आपली टोटल गाडी जे पर्सनल भाडं होतं ते खानदेशवरून पिकअप केला आणि साताराला जाऊन रिटर्न येऊन परत चेंबूरला ड्रॉप केला. टोटल 550 किलोमीटर झालं. त्याचे आपल्याला 15 रुपये किलोमीटरने पर किलोमीटर घेतले होते. टोल पार्किंग ते एक्स्ट्रा होतं, त्याचा काही विषय नाही, ते काय आपण हिशोबामध्ये पकडले नाहीत. तर 550 × 15 झाले, 1 मिनटं, 8,250 रुपये टोटल भाडं झालं आपलं. 8,250 रुपये भाडं झालं. त्याच्यात परत आता ही संध्याकाळी येताना ओलाची ट्रिप आणली, ते 620. ते जर त्याच्यात ॲड केलं तर 8,870 रुपयेचे अर्निंग आज म्हणजे 2 नाईट आणि 1 दिवस याची अर्निंग आहे. 8,870 रुपये टोटल अर्निंग झाली. आणि CNG म्हणाल तर तुम्ही, आपण व्हिडिओ स्टार्ट करताना CNG भरला पहिल्यांदा 574 रुपयेचा, ज्या दिवशी जायचं त्या दिवशी संध्याकाळी. त्याच्यानंतर पुन्हा एक मी फोटो काढला आहे CNG 680 रुपयेचा. आणि त्याच्यानंतर 2 वेळा CNG भरला, एकदा 751 आणि येताना 357. म्हणजे जाताना 2 वेळा आणि येताना 2 वेळा, 4 वेळा CNG भरला आहे. त्याचं काय शेवटच्या येताना 2 वेळाचा काय फोटो काढला नाही, कारण खूप काय जमलंच नाही फोटो काढायला. तर टोटल CNG गेला आपला 2362 रुपयेचा, म्हणजे 2400 रुपयाचा. 2 कांडे आहेत अजून आपल्याकडे, पण 2400 रुपये, 2362 रुपयाचा CNG गेला आहे. तर 8,870मधून 2362 जर वजा केले तर 6,508 रुपये प्रॉफिट. 6,508 रुपये प्रॉफिट कमवण्यासाठी आपण किती तास गाडी चालवली आणि किती तास काम केलं आहे. 2 नाईट 1 दिवस, तुम्हीच बघा. आता मी काही जास्त बघत नाही. तर ही ट्रिप परवडली का नाही? ट्रिप परवडली मित्रांनो, नाही असं नाही. किलोमीटर काही जास्त चालली नाही गाडी, फक्त आपल्याला झोप मिळाली नाही, एवढाच विषय झाला. तर ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि एक सांगायचं म्हणजे तुम्हाला, आपण आता अर्निंग सांगायचं का नाही हे मला ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मला एक कमेंट आली होती, ते दुपारी बोललोच मी तुमच्याशी. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ओला उबर रिलेटेड, पर्सनल बुकिंग रिलेटेड येत असतात. तर भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि हां, उद्या आपण पूर्ण म्हणजे सकाळी तर सुट्टीच घेणार आहे. सकाळी काही गाडीबिडी काढणार नाही, आता झोपणार जाऊन. किती वाजता उठतोय काय माहीत नाही. आणि संध्याकाळी जर आपण ओके असेल तर, नाहीतर मग उद्या पूर्ण दिवस सुट्टी घेऊ आणि परवाच्या दिवशी मग आपला व्हिडिओ येईल. उद्या काही व्हिडिओ येणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नवीन पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर. श्री स्वामी समर्थ.